तर लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचंही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले अपडेट्सही आपण पाहतो आहोत। लातूरमध्ये सुद्धा झेडपी निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, यामुळे काही राजकीय गणित बदलू शकतात। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, झेडपी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना किती संधी आणि दिग्गजांना किती धक्का? हेमाली, महाराष्ट्रभरात मागील 5 वर्षापासून अनेक जण या सगळ्या प्रक्रियेची वाट पाहत होते। 5 वर्षापासून निवडणुका झाली नाही, त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून होते। मात्र 5 वर्ष त्यांना वाट पाहावी लागली आणि ती कुठेतरी ते संपलेली आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये महिला राज येणार असल्याचं पाहायला मिळते। 50% महिलांना यामध्ये संधी मिळाल्याचं पाहायला मिळते। मागील काही दिवसापासून सोडत होणार अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि ही प्रक्रिया पार पडलेली आहे। मागील काही दिवसापासून ही सोडत झालेली आज जी पूर्ण सोडत समोर आलेली आहे, त्यानुसार महिलांच्या संख्या 50% पर्यंत गेल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये मुख्य प्रमाणात आता ही जी लढत आहे लातूर जिल्ह्याची, ही थेट लढत असल्याचं पाहायला मिळतंय। मागील ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध देशमुख अशा पद्धतीची लढत थेट या दोन नेत्यांमध्ये पाहायला मिळाली। मात्र संभाजी पाटील निलंगेकर हे पालकमंत्री होते आणि त्याचा फायदा झाला आणि त्यांच्याकडे ही सत्ता मिळाली। आता या वेळेस काय होतं हे चित्र पाहणं महत्वाचं असणार। मात्र आज सोडत झालेले आहे 5 वर्षाचा हा जो मोठा काळ होता, हा अनेकांना वेळ काढायला लागला असला तरी आता समाधानकारक चित्र आहे। अनेकांच्या संध्या हुकलेल्या आहे, हेही या निमित्तानं समोर आलेलं आहे। मात्र अनेक नवीन इच्छुक आणि नवयुवकांना यामुळे संधी मिळणार आहे, प्रतिनिधित्व मिळणार आहे। मात्र हा संघर्ष कसा असणार आहे? एकीकडे भाजपचं कुरघोडीचं राजकारण आहे आणि इकडे काँग्रेसचं राजकारण एक हाती चालणार आहे। त्यामुळे संघर्ष कसा असणार आहे? आणि महिला राज जरी आलं असलं तरी महिला स्वतंत्र पद्धतीने पुढे येऊन पद सांभाळते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद विष्णू, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।